बातम्या सविस्तर पाहूया। अमेरिका चीन दरम्यान सुरू असलेलं टॅरिफ युद्ध शिगेला पोहोचलेलं असताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा दक्षिण आशियाई दौरा संपन्न झाला। व्हिएतनाम, मलेशिया, कंबोडिया या 3 जुन्या मित्रांचे जिनपिंग यांनी नव्यानं दौरे केले। त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता, मात्र सध्याच्या व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचाही होता। एक नजर शी जिनपिंग यांच्या या दौऱ्यावर। अमेरिकेनं चीनवर थेट 245% टॅरिफ लावला। अशात चीन अमेरिकेला प्रत्युत्तर देतोय, मात्र त्याच वेळी आशियातील आपल्या जुन्या दोस्तांना पुन्हा नव्यानं गोंजारतोय। याचं मोठं उदाहरण म्हणजे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा नव्या वर्षातला आग्नेय आशियाई दौरा। या दौऱ्यात त्यांनी व्हिएतनाम, मलेशिया आणि कंबोडिया या देशांना भेटीगाठी दिल्या। डोनाल्ड ट्रम्प यांनी चीन सोबतच व्हिएतनाम, कंबोडिया आणि मलेशियावर टॅरिफचा मारा केलाय। अमेरिकेनं व्हिएतनामवर 46%, कंबोडियावर सर्वाधिक 49%, तर मलेशियावर 24% टॅरिफ लागू केलाय। या तीनही देशांचे चीन आणि अमेरिकेसह व्यापार संबंध आहेत। या देशांना सध्या तरी 90 दिवसांसाठी दिलासा मिळालेला असला तरी चीनवर मात्र टॅरिफचा मारा सुरूच आहे। त्यामुळे या तीनही देशांचे दौरे चीनसाठी महत्त्वाचे होते। गुरुवारी जिनपिंग हे मलेशिया दौरा आटपून आपल्या सर्वात जवळच्या मित्राला भेटायला आले, तो म्हणजे कंबोडिया। कंबोडियामध्ये त्यांचं जंगी स्वागतही झालं। शुक्रवारी त्यांच्या दौऱ्याची सांगता झाली। या दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय व्यापार संबंधांसह काही आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा झाली। कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेत यांनी याबाबत माहिती दिली। दोन्ही राष्ट्रांमध्ये एकूण 37 करारांवर स्वाक्षरी झाली। गुंतवणूक, व्यापार, शिक्षण, शेती, आरोग्य आणि इतर विषयांसंदर्भातले हे करार आहेत। या भेटी दरम्यान शी जिनपिंग यांनी कंबोडियासह आपले संबंध अधिक दृढ झाल्याचं सांगितलं। चीन आणि कंबोडियामधील पोलादी मैत्रीचा पाया खोल आहे। याला ऐतिहासिक आणि राजकीय पार्श्वभूमी आहे आणि ही मैत्री अंतर्गत प्रेरक शक्तीनं बळकट केलेली आहे। याद्वारे शी जिनपिंग यांनी अमेरिकेला इशारा देतानाच आपल्या छोट्या मित्रांना आश्वस्त करण्याचाही प्रयत्न केलाय। अमेरिकन दबावापुढे ही छोटी राष्ट्र गलितगात्र होणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न चीननं केलाय। खरं तर गेल्या दशकभरापासूनच दक्षिण आशियामध्ये आपला पाया भक्कम करण्याचा चीनचा प्रयत्न आहे। अशातच टॅरिफ युद्धामुळे त्यांनी आपले प्रयत्न वाढवलेत। आर्थिक संबंध बळकट करण्यावर चीनचा अधिक भर आहे। चीन म्हणजे स्थिरता आणि शाश्वत मैत्रीचा हात असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न चीननं या दौऱ्यातून केलाय। या छोट्या देशांचा सर्वात मोठा निर्यातदार अमेरिका आहे हे विशेष। त्यामुळे टॅरिफचा फटका या देशांना बसून चीनच्या व्यापारावर त्याचा परिणाम होऊ नये असा प्रयत्न चीननं केलाय। या 3 आशियाई देशांमध्ये कंबोडियावर अमेरिकेनं सर्वाधिक टॅरिफ लावलाय। कंबोडिया हा चीनचा सर्वात मोठा व्यापारी मित्र आहे। 2024 मध्ये कंबोडियाचा 30% आंतरराष्ट्रीय व्यापार चीनसह झालाय। तर कंबोडियामधील कम्युनिस्ट राजवटीला 50 वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्त भेट देत शी जिनपिंग यांनी हे संबंध अधिक बळकट करत असल्याचा इशारा दिलाय। कंबोडियामधील कम्युनिस्ट क्रांतीला चीननंच अधिक पाठबळ दिलं होतं। मात्र जरी चीनचे या छोट्या राष्ट्रांशी जुने संबंध असले तरी अमेरिकेसारख्या त्यांच्या मोठ्या निर्यातदारांना त्यांच्यावर भरमसाठ टॅरिफही लादलाय। सध्या जरी त्यांना 90 दिवसांचा दिलासा मिळालेला असला तरी पुढील अनिश्चित वातावरणात ते चीनला साथ देतील का? चीन या देशांचा बिग ब्रदर बनून त्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।